आपल्याला माणसं मोठं करणारी माणसं आहेत भरपूर. त्यांची आपण जाण ठेवली पाहिजे. त्या बैलगाला दुगल मैसुरी बैल आहे ती पब्लिकला दोन्ही साईडनं पळून, त्याच्यामुळे त्या बैलांची आपल्याला आता सध्या गरज बसती म्हणून आपण ती बैल आणतोय. तुम्ही लोकांची बदनामी केली किंवा लोकांसंग वागणं नीट नाही ठेवलं, लबाड्या केल्या, ते जास्त दिवस टिकतच नाही. आणि ती बैल मग 2-3 अड्डेच काम पळते ती, पण 2-3 अड्ड का पळते त्याचं कारण सांगितलं की जर इंजेक्शन ह्याच्यावर बैल पळत असते त्याला कशाला लोकांना जायला खरंच तिकडून टोचून येते का बैल. टोचून येत असते ना, तर ज्यांना वाटतं ना टोचला बैल कमी पळला तर आपण मान्य केलं पाहिजे आपला बैल कमी पळतोय. आपली रोज गाडी मार खाती ना, आपण म्हणायचं बैल पुराणा म्हणून मार खाती, पण आपला बी बैल किती पळतोय हे पहिल्यांदा हे केलं पाहिजे. म्हणजे स्पष्टता ठेवलीच पाहिजे. आणि मित्रांनो, आपण आलोय कोरेगाव हिंद केसरी मैदानात आणि निवेदनाचा बादशाह म्हणजे एक प्रकारे. आणि आज दैवत शेठ आणि पृथ्वीदादा कुटवडे यांचा कृष्णा पण राहिला या मैदानात. पिस्टन, देवा, पिस्टन, बादल, ही 4-5 मला वाटतं 4 गाड्या फायनल राहिल्या मित्रांनो. 4 गाड्या फायनल राहिल्या. आणि मास्टर माइंड का म्हणायचं मित्रांनो, कारण 4 गाड्या कोरेगावच्या मैदानात फायनल ठेवणं एवढं आयऱ्या गाड्याचं काम नव्हतं. राहिल्या तर सीमेला फुटून आल्या संभाजीनगरची आणि वाशिमची बैल आपल्या इथं उतरली होती. ते देवा म्हणून अमरावतीचा आणला, परवाच जेजुरीला पळवला आपल्या वासरावर. जीवन देवानं अंतराने 1 नंबर केला. कालचा गॅप होता आज अमित शेठच्या देवावर, आणि त्या देवानं 9 नंबर तासावर 2 नंबर केला. पिस्टन ह्यानं 7 नंबर केला कृष्णानं, आणि ते बादलनं 8 नंबर केला. पण एक वेगळं पण आहे या बैलात पळण्यात. आणि मला वाटतं की तुमची नजर ती, मला वाटतं तिथं काय 3 फेऱ्याची मैदान नाही. तुम्ही जिथं त्यांनी व्हिडिओ टाकलं तर तुम्ही म्हणता की ठेवतो गाडीत विषय सोडा, म्हणजे त्या पळायच्या स्टेपवर तुम्ही सांगू शकता ही बैल किती पळतील. नाही, वाशिम भागात काय आहे, आपल्याकडेच फाटे आहेत सेकंदचे. म्हणजे संभाजीनगर आणि जालना भागात 300-400 फूट सेकंदला पळायला लागतं. वाशिम नागपूरला 1000 फूट, 800 फूट, 700 फूट असं पळायला लागतं. 2-2 फेऱ्या तिथं बी पळतात आणि रोज पळतात. आणि एमपीला बी कधी कधी जातात. आता देव आहे तो एमपीला पळतोय. पिस्टन 70-80 1 नंबर आहेत सेकंद मध्ये. आणि आपण ओळखीला 2 लाखाला 1 नंबर केलाय, भोरला 1 नंबर केलाय. म्हणजे 3 फेऱ्यात कंटिन्यू 3 गुलालात बैल आहे. पिस्टन आता जात लावलाय, दुसरा झालाय आतिश भावांचा. आमचे भागवत साहेब कदम भैयांचा पिस्टन आहे वाशिमचा, वसमत वाशिमचा. पण कसं कॉन्टॅक्ट म्हणजे अगदी माणसं आमच्याकडनं नंबर तिकडची मागून घेते, म्हणजे दैवत शेठचा नंबर आहे का, म्हणजे एक वेगळं नाव आहे चर्चेचे. हा माणसापाशी गेल्यावर आपल्याला 100% कुठेतरी न्याय भेटेल किंवा आपण राहणार 100% ह्या माणसाच्या नियोजनात. काय वेगळं पण काय आहे? बैल बी चांगली बऱ्यापैकी पळतात, त्यांची चांगली पळते ती. एकमेकाच्या पैऱ्यात घालून आपली चांगल्या गाड्या पळतात त्या पळवतो आपण. आणि आपल्यामुळं 1-4-2 लोकांचं तिकडं चांगलं झालं. म्हणजे चांगल्या पैशाला बैल विकली गेली. म्हणजे त्यांच्या कुटुंबात हातभार लागला, म्हणजे बैल विकल्यामुळं तिथं विश्वासार्हता निर्माण झाली त्या लोकांची. आणि आपण बी कधी त्या लोकांचा म्हणजे कुठल्या बैला तसा मला बैल दिली त्यांना 1 नंबरची वासरही घेऊन देतात एवढं फायदा होतो. पण मी त्यांच्या बैलात कधी असं 1 रुपया मध्यस्थी केलेली, विकली, खरेदी विक्री मोठं केल्यात, पण कधी 1 रुपया म्हणजे 40 सुद्धा पेलो नाही. ती विश्वासार्हता आहे ती राहिली टिकून. दैवत गोळेकर म्हणजे थेट बोलणार डायरेक्ट, बाबा एक व्यवहाराला असं बसलाय. जर व्यवहार असलं पुढची पार्टी ती पार्टी समोर व्यवहार, असं पण नाही की बाबा त्यांच्या माघार व्यवहार करा, समोर व्यवहार झाला आता. पण 7 ते 8 बैल चांगल्या म्हणजे उच्चांकी किमतीला तुम्ही बघताय. आता आपण मध्यस्थी बऱ्याच व्यवहारात झाले, व्यवहार प्रत्येकाचं समोर व्यवहार झाले. समोर पैसे कोणाची तक्रार नाही, काय नाही. देणारानं खुशीने दिला बैल, घेणारानं बी घेतला. व्यवहार बी जागच्या जागेवर तुटले, कोणाची तक्रार कोणा संघटनेपर्यंत काही गेली नाही, किंवा जागच्या जागेवर व्यवहार मिटले आपले. तुम्ही थेट बोलता त्यासाठी? नाही, स्पष्टता असलेली व्यवहारात कधी बी चांगली. माणसाला वाटतं बोलल्यावर हे बोलतात अशी बोलतात, पण स्पष्टता नेहमी ठेवली पाहिजे बोलताना. दादा विषय काय सांगतात? सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणूस अड्ड्यात नसला तर तिथनं सगळ्या गोष्टी घरी बसून नियोजन लावते. नाही, दादाला ना खिलार क्षेत्राचं म्हणजे लय आवड आहे. ह्या म्हणजे शर्यत क्षेत्रापेक्षा खिलारमध्ये दादांचं लय नाव बी मोठे ना, आवड बी आहे. आणि शर्यत क्षेत्रात बी दादांना आवड आहे ना. पारकून म्हणजे दोघांच्या विचाराने आम्ही बैल घेतो, गाड्या पळवतो, पायऱ्याचं नियोजन करतो. दादाला थोड्या दिवसात म्हणजे भरपूर जी लोक 10-20 वर्ष या क्षेत्रात आहेत, ते दादानं 2-3 वर्षात असं म्हणजे दादा असं प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला लगेच सांगणार आज कुठला बैल पळतोय, कुठला पायरा करायला, आज काय झालं, गाडीनं का मार खाल्ला किंवा का जिंकली, प्लस मायनस पॉईंट दादा लगेच काढणार. म्हणजे असं झालं, आपली चूक झाली, दोघांच्या विचारानं चालतं आपलं. पृथ्वीदादा असं म्हणजे
थेट बोलतं कधी पण, म्हणजे जे आहे ना, म्हणजे आतापर्यंत त्यांचा स्वभाव आहे ना रोखठोक, तुमचा जसा आहे तसा. आणि बाबा चूक तर चुकान, बरोबर तर बरोबर. नाही, ह्या क्षेत्रात जर ना चुकीला चुकन बरोबरला बरोबर म्हणलं तर आपण टिकणार आहे. जर आपला बैल कमी पळला तर आपण मान्य केलं पाहिजे आपला बैल कमी पळतोय. व आपली रोज गाडी मार खाती आणि आपण म्हणायचं बैल पुराणा म्हणून मार खाती, पण आपला बी बैल किती पळतोय हे पहिल्यांदा हे केलं पाहिजे. म्हणजे स्पष्टता ठेवलीच पाहिजे आणि खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे, खोट्याला खोटंच म्हणलं पाहिजे. त्या भागातनं बैल भरपूर येते ती. ह्या भागात म्हणजे ही बैल असते ती अंधारातली, माहित पण नसतं कोणाला. आणि कधी मोठी मारलेली माहित पडत नाही लोकांना. मग आता कुठंतरी मना जायला खरंच तिकडून टोचून येते का बैल. टोचून येत असताना तर ज्यांना वाटतं ना टोचून बैल पळतात, पळवत असतील लोक, पण त्याचे साईड इफेक्ट होतात, काय होतात बघता, रोजची 4 बैल जातात. म्हणजे टोचण्यात मी म्हणत नाही की कोण टोचत नाही, पण माणसानं हे करूच नाहीत धंदा म्हणजे टोचण्याचं. साईड उष्णता माझं आहे. एक मत आहे की जर बैलांना खायला प्यायला जपावं, दूध पाजावं, म्हणजे तुम्हाला काय करता येईल नॅचरली तेवढं करावं. व्यायाम करा, मेहनत घ्या, दूध पाजा, काय तुम्हाला चारता येईल पैलवानाचे खाद्य म्हणजे त्याचं तेवढं ताकदीसाठी चारा. मेहनत घ्या, चांगलं पहिरं करा, चांगलं ड्रायव्हर बसवा, चांगली बैल हुडका स्पीडची, रानं चांगली बघा, मैदान चांगली बघा, पळून करताना गाडी व्यवस्थित जुपा गटाला शिमीला, ह्याच स्पर्धा करा. नाही त्या गोष्टी इंजेक्शन तीन ते बैलाचं आयुष्य बरबाद करू नका. म्हणजे सगळ्यात महत्वाची नाही, कसं होतं ज्यावेळेस ह्या बैलगाडी क्षेत्रात हार कोणालाच मान्य नाही. आज आपली हार झाली की मना जायला असं केलं असेल, म्हणजे चिडका खेळ व्हायला लागला. सांगा, जर इंजेक्शन ह्याच्या बैल पळत असते त्याला कशाला लोकांना 70-80 लाख आणि कोटी रुपयाची बैल घेतली असती. मी सांगतो बाबा, माझ्या 8-10 बैल आहे ती, जरी इंजेक्शन पळत असते समधीच गुलाबात राहतील ना. आम्ही का बाकीच्या बैलांना 8-10 बैलांना घरी खायला घालतो. आज आमच्याकडे बैल गेल्या वर्षी पाहिजे आमचा 1 नंबर मध्ये होता, आता पळत नाही. मग इंजेक्शन देऊन मग पळवा माझा बैल फॉर्च्युनरच्या अड्ड्यात, बघा 1 नंबर करतोय का. आज हिंद केसरीचा मान आहे, घरी ठेवलाय बैल आमचा, पळत नाही, कमी पळतोय म्हणून आम्ही. मग तसं नाही ना पण सक्सेस. त्या भागातला विषय म्हणजे त्या भागात जी बैल येते ती ह्या तिथल्या बैलाला, टॉपच्या बैलाला जर मारलं तर अनेक लोकांचं म्हणणं येतं की बाबा आयला इतकं बैल पळते ती, म्हणजे काय त्याच्यात काय वेगळं पण काय काय असं काय म्हणजे बैलात. आणि पहिला फेरा पळते ती, पहिल्या गटाला तर कुणाला पण मारते ती बैल. ऍक्च्युली तुम्ही म्हणजे बारकाईनं बघितलं तर आपल्याकडे 3 फेऱ्याचं मैदान हे कसाचं मैदान आहे. त्यांचं सेकंदचं मैदान असतं 300-400 फूट, 500 फूट किंवा 700 फूट जास्तीत जास्त. मग त्यांना पळायला लागते 10-12 सेकंद, आपल्याला मिनिमम पहिला राऊंड काढायला लागतो 20-25 सेकंदचा, दुसरा परत 20-25 सेकंदचा, तिसरा 20-25 सेकंदचा, आणि परत तेवढंच रान पुढे ताकाट करायला लागते. आणि 3 फेऱ्यानं बैल लूज होऊन जातात तिकडली, त्यांना असते सवय. मग ती आलेल्या 1-2 मैदान लय पळतात, पळून घेतात, आणि नंतर मग दाट पळवलं की ती कमी कमी होते. मग त्याचं आणि आपल्याकडे आलं की दूध पाजणं बंद किंवा त्यांचं जी खाद्य असतं ते आपण चेंज होतं पूर्ण. मग इकडलं वातावरण चेंज होतं, चारा चेंज होतो, म्हणजे त्यांचं खुराक ही चेंज सर्व चेंज होतं. ती मग त्याचा परिणाम होतात आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो रिवर्स. पण त्यांना जशी सांभाळतात तशी आपण सांभाळली तर ती बैल पळतात. महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो, अनेक लोकांचं बघा ही थेट का म्हणलं माहिती का, थेट बोलणारा माणूस दैवत गोवेकर म्हणजे एक स्पष्ट बोलणारा माणूस. अनेक लोकांना असं वाटतं की याला ती बैल मग 2-3 अड्डेच काम पळती ती, पण 2-3 अड्ड का पळती त्याचं कारण सांगितलं की बाबा सुरुवातीला नवीन नवीन आहेत तेव्हा त्यांना काय वाटत नाही, पण ही 3 फेऱ्या जेव्हा पळती ती लूच उठते ती बैल, आणि खाद्य बदलतंय, सगळ्या गोष्टी बदलते त्यामुळे हे होते. बदलते, आपण दूध पाजत नाही, ती गुळ चारते, म्हणजे त्यांचं जे खाद्य आहे ती टोटलीच आपल्याकडे आल्यावर चेंज होते. मग आपण त्याच्यापेक्षा चांगलं सांभाळत असेल किंवा कमी जास्त, पण ती रुटीन बदलतं बैलाच, जे आहे ना त्यांचं रुटीन ती बदलते. ते रुटीन बदललं की मग हो का कमी जास्त होतं. आणि तिकडे काय होतं, 3 फेऱ्याची सवय नसती. 1 फेऱ्यात बैल पहिल्यांदा फुल स्पीडनं पळतो, दुसरा कमी काढतो, तिसरा परत कमी काढतो. मग ते आपल्याला कालांतरानं महिनाभर आणि आपली पळवण्याची पद्धत वेगळी, त्यांची बैल रोज पळली तरी त्यांचं थोडं पळलं असतं, त्यामुळे त्यांचं तसंच राहतं. आणि आपल्यात कसं 3 फेऱ्यानं बैलांची पूर्ण झीज होती, त्या पद्धतीने आपल्याकडून त्यांना बाकीचा विषय होत नाही. दैवत गोवेकर म्हणल्यानंतर पावसाळ्यात माणूस थांबून खेळणारा माणूस, आणि उन्हाळ्यात धुवून खाणार सगळी मैदान, म्हणजे एक प्रकारे तुमचा सोन्या असू द्या किंवा आता बलमा असू द्या, म्हणजे उन्हाळ्याच्या सीझन दैवत श्रेया दैवत गोवेकर हे नाव म्हणजे आणि मला वाटतं जायला त्या अड्ड्यात आहेच. आता सलग 4थं मैदान आहेत बघा. आता त्या दिवशी जीवानं आमच्या फलटण तिथं 1 नंबर केला, परत परवा दिवशी जीवानं परत जीवन देवा ह्यो अमरावतीचा आज 2 नंबर केला. अंतरानं म्हणजे अर्ध्या अंतरात गाड्या ठेवल्यात गट शिमीला, आणि फायनलला 10 नंबर तासावून, जिथनं गट शिमी कोणाला निघला नाही बॅरिकेडला घासून, तिथनं जीवानं 1 नंबर केला अंतरानं परवा जेजुरीला. काल बलमाचा सकाळी आवीनं पायरा केला, आणि त्यानं आमच्याच भावऱ्यानं 1 नंबर केला आमच्या सोनूच्या, आणि बलमानं 2 नंबर केला. आणि आज ह्या 2-3 गाड्या आणलेल्या, आज दैवयोगावर नशिबानं सर्व गाड्या राहिल्या फायनल. उन्हाळ्यातच लय नाव असते त्याचं कारण काय? यात्रेची मैदान असते ती,
पळाय चांगलं असतं रान म्हणजे पळवावी मजा वाटते बैल आणि चांगली मैदानं पारंपरिक होते. पावसाळ्यात काय होते समदे मैदानं तुमच्या भागाला म्हणजे खटाव साईडला होत्या त्या मान खटावला आणि खड्याच्या रानात होत्यात आणि नाक्या भिजलेल्या असतात बैलांच्या आणि मग त्या नाक्या वल्या नाक्या होत्यात. त्यात वल्या नाक्यात बैल पळून पळून मग ती आत पावसाळ्याचं बैल पडली तर दिवाळीनंतर ती बैल कमी पळतात. मग आम्ही पावसाळ्यात थोडी मापातच पळवतो व्यायामाचाच बैल. डोक्याने खेळलं पाहिजे सगळ्या गोष्टी, ही महत्वाची गोष्ट बैलगाडी क्षेत्रात. जर त्याच्या नक्क्या क्लिअर असल्या ना तरच धनुभाव त्या पुढच्या गोष्टी चांगल्या. त्याच्या नक्क्या जर कमजोर झाल्या तर बैल कसा पळेल मला सांगा. काय हो म्हणजे त्या भागातल्या लोकांना दैवत गोवेकर म्हणजे एक प्रकारे आपला माणूस वाटतो आणि तुमच्यापाशी हक्काने येते ती माणसं ती. नाही कुठल्याही बी क्षेत्रात तुम्ही याला सक्सेस व्हायचं तर विश्वासार्हता पाहिजे. तुम्ही विश्वास जर लोकांचा जपला तर तुम्ही सक्सेस होणार आहे. जर लोकांचा विश्वास नसला, तुम्ही लोकांची बदनामी केली किंवा लोकांसंग वागणं नीट नाही ठेवलं, लबाड्या केल्या, ते जास्त दिवस टिकतच नाही. आणि जी सत्यता असते का नाही ती 1-2-4 लोकांना लबाड किंवा सत्यता म्हणून काही ती काही नाव विजत नाही किंवा काय नाही. ज्याचं म्हणजे कर्म म्हणजे ज्याचं कर्तृत्व असतं ते कोण विजवू शकत नाही. ती होणारच चांगलं नाव. मला एक सांगा, मैसुरी आणि खिलार एक तुम्हाला आवडतं कुठलं, खिलार लय आवडतं का मैसुरी? आपल्याला खिलार आवडतच पहिल्यापासून. बरं. आपल्या महाराष्ट्राची शान आहे खिलार. आपल्याला खिलार आवडतेच आणि 3 फेऱ्यात प्यायला आपल्याला पहिल्यापासून खिलार आहे. पण पर्याय नाही, आता पब्लिकची बैल खिलारची कमी झाली. ती लाजी ती मधनं पळून पळून पब्लिकची सवय नाही. त्याच्यामुळे तिकडे काय होतं संभाजीनगरला दुगल मैसुरी बैल आहे ती आणि ती पब्लिकला दोन्ही साईडनं पळून, त्याच्यामुळे त्या बैलांची आपल्याला आता सध्या गरज भासती म्हणून आपण ती बैल आणतोय. आणि म्हणजे तुम्ही विकत पण बऱ्यापैकी विकत घ्यायच्या नादाला लागत नाही मैसुरी म्हणा. नाही, आपल्याला घरी ठेवायला बैल पांढरा शुभ्र जातीचाच आवडतो कधी. आता हाय ती आपली मैसुरी चांगली वासर 2 बादल आणि जीवा 1 नंबरची वासरी जाईल त्या मैदानात 1 नंबर करते ती चांगल्या मोठ्या गाड्या मारून बी आणि वर्ष 6 वर्षाची पण त्यांना भविष्य चांगले. दुगल मधली ती वासर नुसती मैसुरी एकच त्यातला मैसुरी बादल. तो जीवा आहे तो आपल्या धनगरी खिलारच आहे. गुगल मधली आता म्हणजे पर्याय कुठला तरी ह्याच्यात शर्यत क्षेत्रात जर टिकायचं म्हटलं तर हे केलं पाहिजे, ऍडजस्टमेंट पण केली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आवड म्हणून जमणार. सर आता जसा काळ बदल तसं आपल्याला थोडं बदलणं गरज. बस आपल्याला आवडतं खिल्लार पहिल्यापासून आणि आपल्या दारात खिल्लारच असतं. आज बी आला तरी आपल्या दारात खिल्लारच बैल आहे ती आपल्याला आवडतं. पण आता पब्लिकला ह्याला बैल पळायला मैसुरी चांगली साथ देते. आणि जर आपला बैल जर खिलार जर आपल्याला पब्लिकचा तयार करायचा म्हटलं तर काय करावं लागेल? नाही, आपली सर्वात आपल्या मनातलं पहिली भीती घालावली पाहिजे. आपण काय करतोय 4 पावत्या फाड 2 पावत्या फाड मधनं पळावतो. त्याला सुरुवातीपासूनच बाबा कडनं पळायची सवय लागली. उघड्यानं म्हणजे गाड्या नसल्या उघड्या पळाली पाहिजेत, पब्लिकला पळाली पाहिजे. पहिली 4-2 अड्डे मार खाल्लं तरी चालते. पण आपण काय करतोय पहिल्याच अड्ड्यात गेला पाहिजे, नंबर आला पाहिजे म्हणून 4 नंबर तास 5 नंबर तास नसलं तर दुसऱ्याचं विकत घेऊन पळावतोय. मग त्या बैलाला काय लागते गाडीची सवय. आणि आपल्याकडे आदतला पळतात 8-10 गाड्या. कोचित गाडी 2 गाड्या फक्त पब्लिकला पळतात, बाकीच्या 5-6 गाड्या आतूनच पळतात. त्यामुळे पब्लिकचा बैलच तयार होणार आपल्या भागात. त्याच्यामुळे ही तिकडली बैल पब्लिकची घ्यायची गरज पडते आपल्याला. नाहीतर जर इकडं पब्लिकला बैल पळली आपली तर आपल्याला तिकडली बैल जास्त घ्यायला लागणार नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, अनेक लोक म्हणते ती बाबा मित्र मध्ये आता 1-2-3 मैदान तुम्हाला सांगतो मी वैयक्तिक 2-3 मैदान माझं वासरू कडेलाच पळवलं. आयला म्हणले 2 नंबर उतरायचं कडेला. त्या दिवशी नियोजन खेळावं म्हणलं आयला आपण 2 नंबरला जर कंटिन्यू उतरून जायचं म्हणलं तर अवघड काम होईल. म्हणून मी स्वतः 3 चिठ्ठ्या टाकून सुद्धा कडल निघाली. म्हणलं आयला आता मधनं घ्यायला लागते चिठ्ठी, पैसे देऊन म्हटली पण गुलाल केला. पण असं वाटतं की कुठेतरी गुलाल केला पण मधनं गुलाल केला कडेनी. आपण गुलालासाठी म्हणतोय ना, मग ह्योच आपला भविष्यातला तोटा आहे. मग आतली जर गाडी पळती गुलालात राहते, पण तीच गाडी जर कडेला गेली, जरी तुम्ही अंतरानं सीमे काढला 1 नंबरच्या गाडीने, तीच गाडी फायनलला कडेला गेली आणि कडेला पब्लिक पळली नाही तर त्या गाडीचा 7 नाही 8 नंबर होतो. पण बाहेर सवय जर असली कडनं पळायची पब्लिकला, पहिला नाही होणार पण 2रा-3रा नंबर फिक्स होतो आणि गाडी गॅरंटेड कडनं पळते. आपली कडनं आली की गाडी फॉलच होती, नाहीतर शेवट नंबर. माझं तर मत आहे की बाबा गटाला जर गाडीनं मार खाल्ला समजा, तर माझं म्हणणं आहे की त्याकडे गटाला मार खाल्ला तर एक बैल घालून फेरा म्हणून दुसऱ्या ह्या कडेला मारण्यासाठी सुरुवातीला सवय लावण्यासाठी हे केलंच पाहिजे, तरच भविष्य चांगलं राहील. काय सांगचाल दादा, पृथ्वी दादाचं आज काय म्हणणं की दादाचा फोन बिन काय म्हणणं? दादा गट पळले, दादा म्हणले कसं काय गाडी, दादाला म्हणलं दादा गाडीला गत्या दोन्ही चांगली, देवाच्याला बी चांगली लागली, ती बी गाडी राहील. पिस्टन ह्याची बी चांगली राहिली आपली म्हणलं किसनाची, ती बी गाडी चांगली पडली. फुटून जर शिमे आलं तर गाड्या राहतेल्या. मग दादा गट काढल्यावर पुण्यात आलतं, मग दादानं शिमी बघितला, फायनल बघितला आणि मग गेला. दादा येऊन गेला. दादा लय आवडा, दादाला कामाच्या व्यापात दादा या गावात आपली एकच इच्छा बैलगाडी क्षेत्रात राहिली. हिंद केसरी दादाला केलं आपण, वडकीत केलं गेल्या वर्षी, 2 वर्षापूर्वी कोरेगावला, आज हित झालं. पण ज्या दिवशी 1 नंबर होईल तेवढीच इच्छा आहे आपली, दादाला हिंद केसरी गाडा मालक बनवायचं.
म्हणजे तेवढी म्हणजे एक नंबरचा मानकरी करून हिंद केसरी बनवायचं आपली इच्छा. हिंद केसरी झाल्यात दादा, महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाल्यात, प्रत्येक मध्ये राहतात. आता वडकीला राहिला होता प्रभू, शिव राहिला आज, जीवा पिस्टन, देव किसना. पण एक नंबर करून दादाला हिंद केसरी करायचं बा, तेवढीच इच्छा राहिली. बाकी बैलगाडी क्षेत्रानं आपल्याला भरपूर काय दिलंय, आपल्या समध्या अपेक्षा पूर्ण केल्यात. अशा काही अपेक्षा राहिल्या नाहीत कुठल्या. अनेक लोकांचा आता एक म्हणजे तुमची मुलाखत मुद्देसूद काय घेतोय की अनेक लोकांना अनेक ह्याला कळावं की हे बैलगाडी क्षेत्र एक बदनाम आहे. म्हणजे लोकांना म्हणजे काय काय लोक म्हणतात बदनाम आहे की ही नाद लय बेकार आहे, परंतु निवेदनानं खेळलं त्याचा दैवत गोवेकर किती दिवस खेळतोय. पण असं नाही की दैवत गोवेकरने 1 एकर जमीन विकली किंवा हे केलंय ती केलंय. ह्यात बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कमवलं. आणि कमवलं, बैलांना आपल्याला भरपूर दिलं, मित्रपरिवारांना बी आपल्याला बस भरपूर सहकार्य केलं. ही काही एका दोघाच्यामुळे होत नाही. मित्रपरिवार मोठा आहे, आपल्याला मोठं करणारी माणसं आहेत भरपूर. त्यांची आपण जाण ठेवली पाहिजे त्या गोष्टीची. आपल्याला बैलांना लय साथ केलं, आपल्याला बैलांना लय नाव केलं, आपल्या बैलांना पैसे बी कमवून दिले. बैलगाडी क्षेत्रात या गोष्टी ना क्वचित लोकांना मिळतात, मान सन्मान पैसा, म्हणजे त्या सर्व गोष्टी आपल्याला भेटल्यात. म्हणजे निवेदनानं खेळलं तर काय अडचण नाही. निवेदनानंच खेळलं पाहिजे ना, आणि उगाच काय उपयोग नाही. आता मला बघा, शाळेत आपली 60-70चा पट असतो, त्यातली 5 नाही तर 10 मुलं पुढच्या रेंज मध्ये जातात, जॉबला म्हणा किंवा हुशार असतात. बाकीचे काय करतात हे तुम्हाला माहिती. निवेदनानं खेळलं पाहिजे. बैलगाडी क्षेत्र झाले, गाडी 1000 येते, तिथली 50-100 चांगली पळणारी, बाकीच्यांना काय म्हणजे आता नाव ठेवून आहेत. पण जनतेनं आपलं शोधलं पाहिजे की बाबा आपण जातोय, महिना 4-4 महिने आपल्याला गुलाल लागाना, कोण म्हणतोय वर्ष लागाना, मग म्हणायचं संघर्ष योद्धा असं तसं. पण आपण वर्ष 6 महिने काय करतोय ती बी शोधलं पाहिजे प्रत्येकानं. तुम्ही अभ्यास करून पेपर लिहित जाताय. नाही आपल्याला म्हणजे आपलं असं मग गणित आहे, आपल्याला 1 महिन्याचा आपल्याला 1 नंबर नाही झाला, मग ते आपलं शरीर क्षेत्र न केलेलं चांगलं. महिन्यात तरी कमीत कमी एकदा 1 नंबर झाला पाहिजे गाडीला. निवेदन तेवढंच केलं पाहिजे, तुमच्या बैलाचा व्यायाम केला. रोज आपण काय ब्रह्मदेव नाही किंवा अमर पट्टा लावून द्यायला आम्ही रोजच गुलाल करील, पण महिन्यात 1 गुलाल झाला पाहिजे. एक 4-5 मैदान केलं तर त्यातली 1-2 मैदान तर कशी तरी गुलाला गेली पाहिजे गाडी, तर हे नाद करावा, नाही तर मग आपलं नसलेलं बरं. सामान्यांनी बैल वेळेत इकला पाहिजे कसं 100% ऐकलं पाहिजे. चालतंय मित्रांनो, खूप वेळ झालाय आणि धन्यवाद.